खाजगी क्लासेस संचालकावर अल्पवयीन विद्यार्थिनीच्या पोस्को अॅट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल, आरोपी पोलिसांच्या ताब्यात। शहादा शहरात खळबळ उडवून देणारी गंभीर घटना समोर आली असून एका खाजगी शिकवणी वर्गाच्या संचालकावर अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात पोस्को कायदा, अॅट्रॉसिटी कायदा तसेच विनयभंगाचे कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र गुन्हा दाखल होताच संबंधित आरोपी योगेश अरुण शेंडे पोलीस प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी ही शिक्षणासाठी संबंधित प्रवक्ता अकॅडमी खाजगी क्लासेसमध्ये जात होती। याच दरम्यान क्लासेस संचालकाने आपला अधिकार व विश्वासाचा गैरवापर करत तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप पीडितेने केला आहे। तसेच पीडितेच्या जातीय पार्श्वभूमीवरून अपमानास्पद वर्तन केल्याचा आरोपही तक्रारीत नमूद करण्यात आला आहे। या घटनेमुळे विद्यार्थिनी मानसिक तणावात गेल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी संपूर्ण प्रकाराची माहिती शहादा पोलीस ठाण्यात दिली। पोलिसांनी तक्रारीची दखल घेत भारतीय न्याय संहिता, पोस्को कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। या घटनेमुळे शहादा शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पालकवर्ग व सामाजिक संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। खाजगी क्लासेसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। प्रकरणाचा पुढील तपास शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार करीत असून आरोपी अटकेत असून अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे। झुंजार क्रांती न्यूज साठी नरेश शिंदे, शहादा।